नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। कोल्हापूरच्या हातकणंगलेनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी। भाजप प्रदेश सचिव महेश जाधव संजय मंडलिकांवर नाराज। संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय नेत्यांच्या गाठी भेटी सुरू। माजी आमदार महादेवराव महाडिकांची राजाराम कारखान्यावर जाऊन घेतली भेट। लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपच्या प्रमुख 70 पदाधिकाऱ्यांची रत्नागिरीमध्ये बैठक। भाजपकडून नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सावंत यांच्या नावाची चर्चा। बुलढाण्यातील महायुतीच्या मेळाव्याला भाजपच्या 2 आमदारांची गैरहजेरी। आमदार श्वेता महाले आणि आमदार आकाश फुंडकरांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली। सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही। सांगलीची जागा विशाल पाटलांना घोषित करावी, कार्यकर्त्यांची मागणी। भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ सुभाष भामरे सटाणा दौऱ्यावर। सटाण्याच्या प्रचार कार्यालयाचं भामरेंच्या हस्ते उद्घाटन। दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी। पुण्याच्या भोरमध्ये रोहित पवारांनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस करत केली विविध विषयांवर चर्चा। अकोला लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही अकोल्यातून उमेदवारी अर्ज घेतलाय। काँग्रेस उमेदवाराबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे। पंकजा मुंडे आज माजलगावच्या दौऱ्यावर। श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात। विविध क्षेत्रातील लोकांसोबत बैठका असणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराचा तिढा सुटेना। संजय राठोड लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाही, तर भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध कायम। वर्ध्यात आर्वीच्या प्रकाश उर्फ टीटू मोटवानी यांनी सर्वांचंच वेधलं लक्ष। गांधीजींच्या वेशभूषेत येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला उमेदवारी अर्ज। पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची सुनेत्रा पवारांनी घेतली भेट। खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरेंचीही उपस्थिती। सुनेत्रा पवारांनी पुरंदर तालुका भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत आणि औक्षण। जळगावमधील शेतकऱ्यांकडून सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी। आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार। पीक विम्याच्या नावावर घोषणा केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। परभणी लोकसभेसाठी मनोज जरांगेंना उमेदवार देण्याची मागणी। परभणीत सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय। जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आश्वासन। धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासेंकडून जिल्हास्तरीय विशेष अभ्यास समिती गठीत। 400 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास काय करावं यासाठी विशेष समिती। परभणी लोकसभा रासपाला सुटण्याच्या चर्चा सुरू असताना भाजप पदाधिकारी निवडणुकीच्या फील्डवरून गायब, तर परभणी लोकसभा रासपाला सोडण्याला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध। साताऱ्याच्या फलटणमध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदान जनजागृती। स्वीप कक्षातर्फे काढलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। स्वीप कार्यक्रमांतर्गत वर्ध्यात मतदार जनजागृती अभियान। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 22 महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शपथ। गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नक्षलवादी ऍक्टिव्ह। एका पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या। गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या तुकड्यांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू। लासलगाव बाजार समितीत जुन्या लाल कांद्याची आवक संपुष्टात। उन्हाळी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याने सरासरी बाजारभावात 130 रुपयांची अल्पवाढ। नाशिकच्या येवला शहरातील पाणीपुरवठा ठप्प। साठवण तलावाने गाठला तळ। शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक 2 साठवण तलावाचा कोरडा ठाक। उन्हाचा पारा वाढल्याने नागपुरातील पाणीपुरवठ्यात वाढ। कन्हाना नदीतील मुबलक साठा आणि नागरिकांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेचा निर्णय। वाशिम जिल्ह्यातील 188 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। प्रशासनाकडून जिल्ह्यातील 13 गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जाणार। नाशिकच्या लासलगावसह परिसरात अवकाळी पाऊस। 10 ते 15 मिनिटं रिपरिप पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसाने बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ। नाशिकच्या चांदवड पाठोपाठ मालेगावातही अवकाळी पावसाची हजेरी। काढणीला आलेला कांदा भिजण्याची भीती। कांदा पिकासह फळपिकांनाही बसणार फटका। जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कापसासह गहू हरभऱ्याच्या नुकसानीचा अंदाज। भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याचा पुन्हा पावसाचा इशारा। येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं सावट। आजपासून 31 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता।
धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्प कोरडा ठाक 14,000 कृषी क्षेत्राला पाणी मिळत नसल्याने पिकं करपू लागली. धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 45,000 शेतकऱ्यांना 41 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू. जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे विमा कंपनीकडून रक्कम जमा. गोंदियात धानाची उचल करण्यासाठी आणखी 2 महिन्यांची प्रतीक्षा. आचारसंहितेमुळे अडकली प्रक्रिया. साठवलेल्या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर. फुटपाथवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. बीडच्या खामगाव पंढरपूर महामार्गावर नियमबाह्य पार्किंगमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिकांची मागणी. हिंगोलीत निवडणुकीसाठी शासकीय विश्रामगृहांची रंगरंगोटी. निवडणुकीसाठी शासकीय विश्रामगृह सज्ज. निवडणूक काळात निरीक्षकांसाठी करण्यात येतेय सोय. वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील कामकाज सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा. धाराशिवमध्ये 29 ते 31 मार्च या सुट्टीच्या काळात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सुरू राहणार. महसूल उत्पन्न वाढावं यासाठी प्रशासनाचा निर्णय. वर्धा जिल्हा दिव्यांग मतदार जनजागृती गीताचं सादरीकरण. निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मतदानासाठी जनजागृती. गोंदियात निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणात वाहनं तयार. जिल्ह्यात 105 जीप, 137 बस, 39 मिनी बस, 7 कंटेनर अशी एकूण 380 वाहनं तयार. निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि निरीक्षकांसाठी कार, जीप सारख्या वाहनांचा वापर. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून तयारी पूर्ण. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या मामाचा खून. जीप खाली चिरडल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू. आरोपीविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या शिरसोलीत दगडफेकीच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता. घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह नियंत्रण पथक तैनात. यवतमाळच्या भोसा परिसरात वाळूघाटावर अंधाधुंद गोळीबार. वाळूघाटावरील रस्त्याच्या कारणावरून फायरिंग. आचारसंहिता सुरू असताना मध्यरात्रीची घटना. गडचिरोली नक्षलवाद्यांकडून ताडगाव परिसरात संशयित पोलीस खबऱ्याची हत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी पुन्हा ऍक्टिव्ह. लातूरच्या नागलगाव शिवारातील ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक. ऊस जळाल्याने शिवराज फुसकुटे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये लासूरगाव शिवारात टेम्पोची दुचाकीला धडक. धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार. दिल्लीतील बंद घरात चोरी करणारा चोरटा अटकेत. चोरट्याकडून 5 तोळे सोनं, 11 तोळे चांदी आणि 3 आयफोन जप्त. जळगावच्या रावेर तालुक्यातील मांगलवाडीत खंडोबा यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढल्या. उत्सवात तांदलवाडी परिसरातील ग्रामस्थांचा सहभाग. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धुळे शहरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. धुळेकरांना उष्णतेपासून दिलासा. नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरीचा पाऊस. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता.